अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे की नाही एकंदरीत आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे। याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणते वर्तमानपत्र आणि टीव्ही असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालवते। मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील, पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच। तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे, याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार। पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये, फक्त मित्रत्वाचं नातं दाखवताय, कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवताय किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय, मान्य वेगवेगळे रोल्स आहेत, पण त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। नाही, मी समर्थनही करत नाहीये। आम्ही असं थांबलेलो आहोत, जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही। बाळासाहेब या प्रकरणात एकंदरीत पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं की वाल्मिकांना कराशिवाय धनंजय मुंडेंना पान पण आलं राजकीय एकंदरीत ते असेल ना। माझं मोठं होणं शक्य आहे। माझं म्हणणं असं आहे की